थेट जाऊयात, अजय बोरस्ते बोलतात। म्हणजे ज्याला म्हणतो की डिक्लेअर होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे, यामध्ये बाबाजींचा रोल पण मोठा आहे। बाबाजींचं जे काय म्हणणं आहे ते मी ऐकून घेतलंय। माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुद्धा तो विषय पोहोचवण्यासाठी कार्यकर्ता म्हणून मी प्रयत्न करेल। पण बाबाजींना मी एकच विनंती केली आहे की आपण शेवटी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आपले आशीर्वाद महायुतीला असू द्या। बाबाजींनी आधी असं म्हटलं होतं की मी अपक्ष लढलो तरीही मी भाजपसोबतच असणार आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा मी म्हणजे महायुतीसोबत असणार आहे। तर मग प्रश्न आला कुठे? मग असं असेल, मला असं वाटतं की सगळ्यांची विचारधारा ही हिंदुत्वाची आहे, अजेंडा हिंदुत्व आहे आणि त्यामुळे मला वाटत नाही की बाबाजी सुद्धा हिंदुत्व सोडून कुठलाही विचार करतील। म्हणजे महायुती हिंदुत्वाला साथ देईल, निश्चितपणे साथ देते। दादा, मग हे मतांचं विभाजन होऊ नये याच्यासाठी आपल्या स्तरावर काही आपण प्रयत्न करणार आहात का? मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांशी पण मी बोलणार आहे, कारण जय बाबाजी परिवार हा खूप मोठा आहे आणि नाशिक जिल्ह्यात सुद्धा 2-2.25 लाखाच्या आसपास त्यांचे भक्तगण आहेत आणि हे सर्वजण ज्याला आपण म्हणतो की हे हिंदुत्ववादी मतं आहेत आणि याही पलीकडे निस्वार्थपणे काम करणारे हे योगी आहेत। त्यामुळे आम्ही तर हट्ट धरू त्यांच्याकडे, शेवटी ते आमचे गुरु आहेत की तुम्ही महायुतीसाठी निश्चितपणे आपले आशीर्वाद द्या। दादा, तुम्ही जर उमेदवार नसला तर तुम्ही त्यांना पाठिंबा देणार का? मुळात उमेदवारी हा विषय माझा पण नाहीये। मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की उमेदवार हे माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि जी काही सुकाणू समिती ठरवेल। उमेदवार आमचा धनुष्यबाण हे मी पहिल्यापासून सांगतोय। जो कोणी धनुष्यावर उभा असेल त्याच्यासाठी 100% प्रयत्न करणं हे आमचं काम आहे। उद्या बाबाजी धनुष्यबाणाचे उमेदवार असू शकतात का? ते माननीय मुख्यमंत्रीच निर्णय घेऊ शकतात। मी लहान कार्यकर्ता आहे। ठीक आहे, चलो, थँक्यू। थँक्यू।